आप लोगों से किसी ने भी आधा टिकट का या फिर महिलाओं का फुकट में बस का प्रवास किया कभी पायटा से राहणी? एकही जण नाही म्हणणार, म्हणजे घेतलंच नाही आम्ही. कारण बसच नाही तर घेईन कुठून? बसच नाही इथं तर आम्ही घेणार कुठून? ऍटोचं मागे लटकून जातो, कोणाचा जीव जाते, कोणाचा बाळ पडते, कोणी ऑटोमॅटिक गड्डे गुड्डे पडून जाते. इतका बेकार दशा आहे. आणि आज सरकार म्हणतात मरणारे मरत बसा. या गावामध्ये सर तुम्ही 100% मी सांगतो जे काम कराल, कारण काका आहे माझा सोनाजी काका, त्यांनी खूप मोठी वेदना सहन केली. आजपर्यंत त्यांच्या प्रत्येक रूम मध्ये काँग्रेस आहे. आमच्या प्रत्येक घरात काँग्रेस आहे. माझे वडील वारले, शेवटी काँग्रेस करता करता पंजा दाखवतो मला. पण अपेक्षा एकच असते की थोडंफार जर या जे काही होणारे सुखसुविधा आहेत तत्काळ ते जर सुरू झाले तर मी असं गृहीत धरतो, मी ओरडत राहतो, मला कुठल्याही गोष्टीची कमी नाहीये. फक्त मी एक आदिवासी आहे आणि या अनुषंगाने माझा होळी हा मोठा सण आहे आणि यांच्यासोबत मला एकजूट करण्याची थोडंफार संधी या मेलाच्या या यात्रेच्या माध्यमातून मिळतो. म्हणून भटकता मी या परत आलो. 10वीचा पेपर आहे, आज जाणार होतो पण परत गावाच्या लोकांची खूप आग्रह होती. खासदार साहेब येणार आहे, मॅम येणार आहे, पटेल सर येणार आहे, सगळ्यांसमोर थोडंफार नीट जर आमची समस्या मांडून दिली तर पुढचं तुझं मनापासून आम्ही ऋणी राहील. म्हणून मी तुमच्या समोर आभार प्रदर्शन याच्यासाठी घेतले की अर्जुन म्हणे सर म्हणे तुम्ही मराठीत थोडंफार छानपैकी बोला तर आमची वेदना तरी तुमच्यापर्यंत पोहोचून, म्हणून मी माईक त्यांनी माझ्या हातात दिले. मी म्हटलं तुम आज नाही बनवगे तो कब बनवगे, म्हणून संचालन करिता मी त्यांना म्हटलं तूच बोल आणि तू जे काही टटक पुटक जे काही होईना ते तू बोलून दाखवत. दुसरी गोष्ट, या ठिकाणी शाळा आहे 1 ते 7, पटसंख्या भरपूर आहे पण शिक्षक मात्र सर नाहीये. हे लेकरांना कोण शिकवा? सर निवेदन आहे, शाळा 1 ते 7 पर्यंत आहे पण शिक्षकच नाहीये. 1 ते 7 शाळेला आता मी एक जण शिक्षक आहे, मला माहित आहे की किती शिक्षक पाहिजे असते, फक्त मोजून 2 आहे. किती? 2 आहे, फक्त 2. या लेकरांनी शिकवण कोण? यांची पिढी घडवणारे भविष्य आणणारच आहे तर ते शिक्षकांनी तर बनणार कुठून? आणि बोलणारे तिकडून मारे इकडे तिकडे ट्रक हे वाटू ते वाटू. आम्ही मागच्या वेळेस इथून वापस पाठवलं होतं, प्रवेश निषेध करून दिलं होतं की तुम्ही प्रवेश घेऊ शकत नाही अंदर, कारण पहिले आमची वेदना समजून घ्या. पहिली गोष्ट सर आता एवढा वेळ सगळ्यांनी बोलून दिले पण त्यांना स्वतःची समस्या मांडता येत नाही. सर ते समस्या काय समजा, म्हणजे इतकं क्यू वाटतोय ना की आता आमचे दादा नेहमी बोलतोय, रोहित मी कधी पण फोन करतो की कारण माझ्यापेक्षा लहान जरी असेल पण नेतृत्व खूप छान सुंदर. आणि तिसरी समस्या एक अशी, काळगा पाट्यापासून तर पाट्यापर्यंत हे डंपर रोड बांधकाम सुरू आहे डॅमची. ते डंपरच्या खूप अस्तव्यस्त रोड झाले ना, मी इकडून जाणार तर तुम्ही म्हणाल की आता मी कुठं थांबू ना काय थांबू. बाईक चालत नाही तर मग लोक जाणार कुठून बाकी, म्हणजे बाईक 2 व्हीलर जाऊ शकत नाही अशी अवस्था आहे. तिसरी गोष्ट एक अशी की या रोजगार खरंच 1.5 वर्षापासून एकदम ठप्प आहे. माजी आमदार राजकुमार पटेल साहेब नेहमी असं बोलतात की अरे बाबा तुम काम मिलेंगे तो करेंगे, नाही तो नाही मिला तो तुम भुका मर जाएंगे, आणि हे रिअलिटी आहे. तर आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीमती आणि तांगा तळपदार, मी प्रत्येक गोष्टी लाईक करत असतो आणि यांना मॅम ते ऑनलाईन नाही मोडे ते तुम्ही कोण ना काय हे माहीतच नाही. कारण आता हे मनरेगा हे जर का कदाचित नेटवर्क झाले असते ना तर पॉम्पलेट द्यायची गरज पडली नसती, त्यांच्या घरापर्यंत पोहोचले असतील मनरेगा. पण ह्या खांब उभे फुटी कवडी तर मी तर म्हटलं काका काल धुळं तोडून टाक म्हटलं. तर आभार प्रदर्शन बरं माझ्याकडे वन्स अगेन थोडासा माफी आप लोगों से चाहता हूँ. आज का कार्यक्रम के अध्यक्ष माननीय श्री